आता आपल्या सोबत आहेत उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा उमरखेडचे माजी नगराध्यक्ष नामदेव ससाने साहेब आणि त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे। त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की 10 वर्षापासून उमरखेड विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकत असताना तसेच तुम्ही अनेक विकासात्मक कामे आणि मोठ्या प्रमाणात निधी खिचून आणला असताना सुद्धा काल झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार का पडला आणि नगरसेवक का हरले याच्याबद्दल प्रेसला थोडीशी माहिती द्या। साधारणतः उमरखेड शहरामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे मागील 8 वर्षापासून नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती। मी नगराध्यक्ष होतो आणि आमदारही होतो। मी नगराध्यक्ष आणि आमदार असताना उमरखेड शहराचा आणि उमरखेड विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। तो विकास करत असताना सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन विकास करण्याचा मी प्रयत्न केला। पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देत असताना थोडस आपल्याला भूतकाळात जावं लागेल। आपण जर बघितलं असेल तर लोकसभेची निवडणूक आपण इथं लढलो आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा नेरेटिव्ह या ठिकाणी होता। संपूर्ण भारतभर एक नेरेटिव्ह या ठिकाणी होता की राज्यघटना बदलली जाणार आहे आणि या घटनेवर आधारित जो खोटा नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवला आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं। तोच नेरेटिव्ह आपल्या हिंगोली मतदारसंघामध्ये होता। वास्तविक पाहता या मतदारसंघामध्ये हिंगोलीमध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स हा उमरखेड विधानसभेचा होता। बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं मग हिंगोली असो, कळमनुरी असो, परत वसमत असो, हातगाव, किनवट हे सगळे मतदारसंघ अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मताने माघारलेले होते। पण आपला उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा फक्त 7,000 मतांनी माघारला होता। याचं कारण एवढं की या मतदारसंघामध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे मी या ठिकाणी काम केलं। त्यासोबतच जेव्हा माझं विधानसभेला माझं तिकीट कटल्याच्या नंतर सुद्धा मी अतिशय प्रामाणिकपणे या उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये काम केलं आणि देवेंद्रजींना त्या ठिकाणी शब्द दिला होता की मी माझ्या उमरखेड मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी पडू देणार नाही आणि माझ्या जवळ मी जे या ठिकाणी या मतदारसंघात जे काम केलं त्या कामाच्या आधारे माझ्या जवळ एकूण 347 बूथ पैकी 216 बूथ हे माझ्या जवळ आहेत आणि निवडणुकीमध्ये 216 बूथ मध्ये 1,08,000 मतदान हे आपल्या जवळ आहे। निवडणुकीमध्ये मी 1,08,000 मतदान या ठिकाणी घेऊन आपला उमेदवार विजय करून मी तुमच्याकडे तुम्हाला त्याला तुमच्या ताब्यात त्याला देऊन टाकतो। निवडणुकीची मतमोजणी झाली आणि त्या मतमोजणीमध्ये 217 बूथवर आपण त्या ठिकाणी प्लस आलो आणि 1,08,600च्या वर आपण मतं घेऊन आपला उमेदवार या ठिकाणी विजयी झाला। सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचं आहे की जेव्हा आपण या आपल्या मतदारसंघात जेव्हा काम करतो त्यावेळेस आपल्या लोकांचे मतप्रवाह आपल्याला त्या ठिकाणी समजतात आणि त्याच्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी समोर जातो। तुमचा जो प्रश्न आहे की उमरखेड शहरामध्ये आपण या ठिकाणी का माघारलो, खरं आहे कारण साधारणतः जेवढी आपली इथे सत्ता आहे आपण एवढी इथे विकास कामं केली तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण यश हे आपल्या पदरामध्ये पडायला पाहिजे होतं। कारण आपण लोकांशी आपण कनेक्टिंग होतो। 24 तास आम्ही या ठिकाणी कामं केली असतील, मग मी असेल, नितीनजी असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, इतर नगरसेवक असतील, ह्या सगळ्यांनी मिळून उमरखेड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। नगरपालिकेमध्ये मी कुठल्याही प्रकारे एखादी सत्ता मी ठेवली नाही। कारण ज्या ज्या विभागाचे जे प्रमुख होते त्या प्रमुखांना मी त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांचे अधिकार दिले आणि अधिकार दिल्यामुळे कामाची विभागणी झाली आणि उमरखेड शहराचा विकास आपण या ठिकाणी करू शकलो। आता प्रश्न आला की उमरखेड शहरामध्ये हे एवढी सगळी कामं करत असताना आपण या ठिकाणी पराजित का झालो। उमरखेड जेव्हा ओबीसीला गेलं तर त्यावेळेस सर्वात अगोदर मीच नितीनजीला म्हटलं की नितीनजी
तुम्ही या ठिकाणी आता उभं राहायला हरकत नाही. 100% आपण या ठिकाणी निवडून येऊ शकतो. आणि तशा प्रकारची त्यांनी तयारी सुरू केली. पण मी जेव्हा ज्यांना हा शब्द बोललो होतो त्यावेळेस जे खालचे जे आपले जे नगरसेवक होते, हे नगरसेवक तशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी निवडले होते. पण जेव्हा नगरसेवक त्यांनी मुलाखती घेतल्या, नगरसेवकांच्या मुलाखती घेतल्या, नगरसेवक त्यांनी निवडले आणि निवडलेल्या नगरसेवकांची यादी पुसदला मदनभाऊ येरावार, यवतमाळ जिल्ह्याचे आमचे भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनभाऊ येरावार यांच्याकडे जेव्हा त्या ठिकाणी कोर कमिटीमध्ये जेव्हा दाखल केली, तर त्यावेळेस मी त्या यादीला त्यांना सांगितलं की ही यादी जी आहे त्या यादीमध्ये बऱ्याच प्रमाणे करेक्शन करावं लागेल आणि या यादीमध्ये कुणालाही विचारण्यात आलेलं नाही. नगरसेवकांची जी यादी या ठिकाणी काढली त्यामध्ये कुणालाही विचारलं नाही, ही यादी तुमच्याकडे त्या ठिकाणी सादर केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महेश कळेश्वरकर यांनी सांगितलं किंवा हे यादी नितीनजींनी सुद्धा सांगितलं की ही यादी काही म्हणजे पूर्ण कायमस्वरूपी नाही आहे, आपण त्याला नंतर सुद्धा आपण त्याला थोडं आपण त्याला बदलू शकतो. पण जेव्हा उमरखेडला आल्याच्या नंतर परत जेव्हा तीच यादी समोर गेली तर त्या यादीमध्ये बऱ्याच त्रुट्या होत्या आपल्या नगरसेवकांच्या यादीमध्ये. तर मी त्यांना सांगितलं किंवा जर समजा ही जर कंडिशन अशा प्रकारची असेल तर आपल्या थोडंसं आपल्याला अवघड जाणार आहे. हे ज्या चुका आपण या ठिकाणी केल्यात नगरसेवक निवडीच्या, तर ह्या आपल्याला बदलणं आवश्यक आहे. पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही आणि ती यादी तशाच प्रकारची राहिली. ज्या काही त्यांना सांगितले होते हे बदल करणं आवश्यक आहे, पण कुठल्याच प्रकारची सूचना त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली नाही, कुणालाच विचारलं नाही. त्यांनी त्यांच्या मनाने महेश काळेश्वरकरने आणि त्यांच्यासोबत जी टीम होती त्या सर्वांनी ते तिथं निवडले. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मग कोर कमिटीची बैठक प्रकाश पाटील देवसरकर यांच्या घरी बैठक झाली, तर त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी सांगितलं निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा एक दिवस अगोदर बैठक. त्यावेळेस त्यांनी सर्व कोर कमिटीचे पूर्ण लोक त्या ठिकाणी समोर बसले आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की नितीन भाऊ या ठिकाणी कसे अतिशय योग्य उमेदवार आहेत. प्रत्येकाने 5-5 मिनिट बोलले आणि त्यांनी सांगितलं की नितीन भाऊ अतिशय योग्य उमेदवार आहेत. आणि जेव्हा माझ्याकडे आले, माझ्या बाजूला बसले होते म्हणजे नितीन भाऊचे अतिशय कट्टर समर्थक, जे नितीन भाऊला अतिशय पितृतुल्य असं मानतात, भले वयाने मोठे आहेत ते, ऍडव्होकेट अनिल माने, आणि माझ्या दुसऱ्या बाजूला बसले होते महेशजी काळेश्वरकर. ह्या सगळ्यांना मी सांगितलं की कोर कमिटीने नितीन भाऊचं जे नाव घेतलं, नितीन भाऊचं कार्य यापेक्षा खूप उंच आहे. पण आपण जे खाली नगरसेवक जे निवडले, या नगरसेवकाच्या निवडीमुळं मी आज तुम्ही जे नितीन भाऊ तुम्ही या ठिकाणी नाव घेत आहात, तर मी या नावाशी मी सहमत नाही. आज या हिशोबाने जर आपण घेतलं तर आपली नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची सीट ही धोक्यामध्ये आहे. त्यामुळे मी या मताशी मी सहमत नाही. अशा प्रकारचं माझं वक्तव्य मी त्या ठिकाणी केलं. पण त्याच वेळेस ऍडव्होकेट अनिल माने आणि महेशजी काळेश्वरकर या दोघांनी मला विनंती केली, आमदार साहेब म्हणले आज आपण नितीन भाऊच्या घरामध्ये आपण उमेदवारी देत आहोत, तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काहीच बोलू नका, जाऊ द्या. पण मी त्यांना सांगितलं की ज्या धोक्याच्या सूचना मला या ठिकाणी दिसत आहेत त्या धोक्याच्या सूचना मला देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं ह्या सूचना तुम्ही स्वीकारणं हे भारतीय जनता पार्टीच्या हिताचं आहे. पण या सगळ्या संदर्भात मला त्यांनी विनंती केली की तुम्ही या संदर्भात काहीही बोलू नका, जे होत आहेत ते सगळं होऊ द्या. परत त्या बैठकीतून बाहेर येऊन मी महेश काळेश्वरला परत पुन्हा सांगितलं, म्हणलं महेशजी एक गोष्ट लक्षात घ्या, या सिच्युएशन जर समजा गेलो तर आपण धोक्यामध्ये आहोत. ही धोक्याची सूचना मी त्यांना तेव्हाच दिली होती. मी तुम्हाला हे सांगत आहे की विधानसभेला जेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की आपल्याला 1,08,000 मतदान मिळणार, माझ्याजवळ 216 बूथ आहेत, मी 215 होऊ देणार नाही, 217 होतील, 217 बूथवर आपण त्या ठिकाणी प्लस मध्ये झालो. तेच सूचना मी यांना इथं दिली. पण ह्या संदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारचं काहीही ऐकलं नाही. त्यानंतर आपण जे पाहत आहोत, प्रत्येकानं अतिशय ताकदीनं काम केलं, अतिशय हरिरीनं काम केलं. पण आपले जे काही नगरसेवकाचे आपले जे उमेदवार चुकले, ज्या उमेदवारांनी ज्या वरच्या सीटला आपण त्या ठिकाणी मतदान खिचून आणायचं होतं, तर ते त्या ठिकाणी खिचून आणू शकले नाही. त्याच्याच भरोशावर आम्ही या ठिकाणी निवडणूक जिंकू शकतो अशा प्रकारचं मत त्यांचं झालं होतं. आणि त्याचमुळं जो आपला अति आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला नडला,
यामध्ये आमच्याही काही चुका आहेत. त्यामध्ये आमचा समन्वय, निवडणूक व्यवस्थापन किंवा स्वकेंद्रित प्रचार यंत्रणा ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीमुळे आमचा या ठिकाणी निसटता पराभव या ठिकाणी झाला.